आता थोडस आधीच्या वक्त्यांनी जी सूत्र मांडली त्याला धरून मी पुढे काही बोलणार आणि मग एक दोन वेगळे विषय आहेत. अगदी पहिलं, आता निलिमाताईंनी असं म्हटलं की मराठी शिक्षकांना आपण जे करतो त्याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. मला असं वाटतं की मराठीच्या शिक्षकांना आपण काय करतोय ते किती महत्वाचं आहे त्याची जाणीव कमी आहे आणि मराठी अध्यापक संघाने ती जाणीव शिक्षकांमध्ये आणि समाजामध्ये वाढवली पाहिजे. काय भानगड आहे? भानगड नाही बरं. मातृभाषेतनं विषय शिकला की तो अधिक चांगला असतो हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक शिक्षण तज्ञांनी हे परत परत सिद्ध केलं. आमचे पानसे सर याच्यावर गेले 20 वर्ष काम करतात. अगदी अलीकडे एक श्री कुमार नायर या युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशमध्ये केलेला अभ्यास माझ्या भाषणात आला की जे तेलुगूमध्ये शिकतात त्या मुलांचा गणिताचा स्कोअर इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांपेक्षा जवळजवळ 20% जास्त असतो. इतर सगळं स्टँडर्डाइज केल्यावर आर्थिक परिस्थिती अमुक तमुक. तेव्हा चांगलं शिक्षण मिळण्याची जबाबदारी ही मातृभाषेतून शिक्षण घेतलं तरच शक्य होते. ती जर घेतलं नाही तर तुमच्या शिक्षणाचा दर्जा खालावतो. याच्यावर भरपूर अभ्यास उपलब्ध आहे पण हे आपण पालकांना आग्रहाने सांगत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे की इंग्रजी मीडियम मध्ये मुलाला घालणं याचा अर्थ त्याच्या शिक्षणाची तलाफटका करणं आहे. आणि निव्वळ इंग्रजी ऍक्सेंट मधनं काहीतरी चुकीचं इंग्रजी बोलता आलं म्हणजे शैक्षणिक दर्जा फोफावत नाही. तुम्हाला जर गणित चांगलं आलं नाही, तुम्हाला जर विज्ञान चांगलं आलं नाही तर तुमची प्रगती होत नाही. याचाच अर्थ असा की, आणि हेही सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला जर मातृभाषा चांगली येत असली तर इतर कुठलीही भाषा तुम्ही चांगली शिकू शकता आणि तुमची मातृभाषा कच्ची असली तर इतर कुठलीही भाषा तुम्हाला धड शिकता येत नाही. सगळ्या भाषांचं ज्याला आपण निर्मिती व्याकरण म्हणतो ते एकच आहे. चॉम्स्कीने त्याला जनरेटिव्ह ग्रामर म्हटलं. हा शोध त्यांनी जेव्हा लावला आणि नंतर त्याच्या बरोबर काम करणाऱ्यांनी जगातल्या सगळ्या भाषांचं निर्मिती व्याकरण एकच आहे हे सिद्ध केलं, तेव्हा हे लक्षात येतं की एका भाषेचं निर्मिती व्याकरण जर नीट कळलं तरच इतर भाषा नीट शिकता येतात. आणि त्यामुळे ज्यांना मराठी चांगलं येतं ते इंग्रजी चांगलं शिकतात. मग ते विंदा करंदीकर इंग्रजीचे प्राध्यापक होते की गौरवप्रधान इंग्रजीचे प्राध्यापक होते, हा मुद्दा गौण आहे. याचा परिणाम काय होतो तो आपण सांगतच नाही. याचा मला फार खेद आहे पण आपण शिक्षकांनी ह्याच्यावर संशोधन केलं पाहिजे. काय आहे, माझ्या पाहण्यात जेवढी जेवढी मुलं आहेत, मला अपवाद माहिती नाही, तुम्हाला माहिती असला तर सांगा, जे मराठी माध्यमातून शिकले त्यांना खासगी क्षेत्रात, सरकारी क्षेत्रात आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्तम करिअर करता आले. माझी मुलगी मराठी माध्यमातून शिकली, ती आज अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या बँकेची प्रेसिडेंट आहे. पण मी माझ्या मुलीबद्दल फक्त सांगत नाहीये. माझ्या पाहण्यात जितकी जितके परदेशी जाऊन यशस्वी झालेले दिसतात ते जागतिक स्पर्धेत टिकतात कोण? जे मराठी माध्यमातून शिकतात. इंग्रजी माध्यमातून शिकला तर जास्तीत जास्त मॉल मध्ये सेल्समॅनची नोकरी मिळेल, ती सुद्धा मिळेल याची खात्री नाही. पण हे आपण सांगायला पाहिजे. मी असं संशोधन करण्याचा प्रयत्न केला की याचं पद्धतशीर संशोधन झालंय का, मला असं लक्षात आलं की आपण करतच नाही. इतर सगळ्या देशात सगळ्यांना माहितीये, चीनमध्ये माहितीये की चिनी भाषेतून जे शिकतात तेच चांगलं शिकतात, तेच पुढे लागतात आणि कोणीही चीनमध्ये त्यामुळे इंग्रजीतून शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे चीन देश जागतिक स्पर्धेत भारतात
भारताच्या तुलनेत कुठेही मागे नाही. नॉर्वे पण भारताच्या तुलनेत मागे नाही. नॉर्वेमध्ये कोणीही इंग्रजीतनं शिकवत नाही. त्या देशात लोकसंख्येची तुलना केली तर सगळ्यात जास्त नोबेल पारितोषिक विजेते निर्माण होतात. कारण की मातृभाषेतनं शिकलं तरच विषय चांगला शिकता येतो, तरच इतर भाषा चांगल्या शिकता येतात. आणि तुम्ही इतर भाषा चांगल्या शिकला आणि विषय चांगले शिकले तरच तुम्हाला जागतिक स्पर्धेत टिकेल म्हणून काम करता येतं. ते सांगायचं कोणी? तेव्हा आम्ही आता एक संशोधन प्रकल्प नुकताच पुरा केला. तो काय होता? मुलाचं शिक्षण घ्यायला सुशिक्षित बायका नोकरी सोडून घरी थांबल्या की म्हणे मुलांची करिअर इम्प्रूव्ह होते. होत नाही बरं का. आम्ही 100 कुटुंबांचा नीट सर्वे केला पुण्यातल्या आणि असं दाखवून दिलं की ज्यांच्या आया नोकरी करत राहिल्या त्यांची मुलं त्यांची करिअर जास्त चांगली झाली आणि ती जास्त इंडिपेंडंट झाली, ती कमी परावलंबी झाली. आपल्याला आम्ही आता असं संशोधन करणारच आहोत की एकाच बाकी सगळं स्टँडर्डाइज करायचं आणि मग इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलं 20 वर्षापूर्वी आणि मराठी माध्यमातून शिकलेली मुलं यांच्या करिअर कम्पेअर करायचे. आम्ही ते करणार आहोत आणि मला खात्री आहे की मराठी माध्यमातून जी मुलं शिकली त्यांच्या करिअर इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा नक्की चांगल्या दिसतील. तेव्हा जागतिक स्पर्धेत टिकायचं असतं, आपल्या मुलांच्या पायावर धोंडा पाडायचा नसला तर त्यांना मराठी माध्यमातून शिकवलं पाहिजे. त्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवणं हे त्यांचं कायमचं नुकसान करणं आहे. ते एकदा झालं तर नंतर भरून काढता येत नाही. ते आपण आग्रहाने सांगितलं नाही मराठी शिक्षकांनी तर कुणी सांगायचं? आणि आपण हे चांगलं काम करतोय हे आपण पालकांना शिक्षकांना माध्यमातून खूप आग्रहाने सांगितलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. ते आपण करत नाही. ह्या विषयावर मला कुठल्याही मराठी शिक्षकांनी दिलेला लेख वाचायला मिळाला नाही. मी नेटवर खूप शोधलं. ज्याने लिहिलंय ते तेलुगू शिक्षक आहे, तमिळ शिक्षक आहे असावे. तमिळ मधनं शिकण्याचा एक फायदा होतो आणि ज्यांची तमिळ मातृभाषा आहे त्यांनी तमिळ मधनं शिकावं. ज्यांची तेलुगू मातृभाषा आहे त्यांनी तेलुगू मधनं शिकावं. अहो पण मग आपण आपल्या मुलांना मराठीत शिकवलं पाहिजे याच्यासाठी संशोधन करायचं की नाही? त्याचा मुलांच्या करिअरवर काय परिणाम होतो हे पाहायचं की नाही आणि ते प्रसिद्ध करायचं की नाही? केलं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की जोही मला तुम्ही मराठीचे शिक्षक आहात म्हणून आग्रहाने सांगा, जी भाषा बदलत नाही ती भाषा मरते किंवा ती मेलेलीच असते म्हणून ती बदलत नाही. जिवंत भाषेचं लक्षण असं की भाषा सातत्याने बदलत राहते. जुने शब्द गायब होतात, नवे शब्द येतात, जुन्या म्हणी जातात, नव्या म्हणी येतात. वराठी मागून गोड आहे आता लोकांना कळत नाही कारण की गोळ्यावरनं वराठी लागते. त्यामुळे तुम्हाला आता वराठी मागून मोटार म्हणावं लागेल. त्याला काय करणार? पण एवढ्यावर प्रश्न संपत नाही. मंगला नारळीकरांनी आग्रहाने असं म्हटलं की अहो गणित शिकवायला सोपं जावं तर मराठीतले आकडे जरा विद्यार्थ्यांना कळतील अशा सोप्या पद्धतीने आपण लिहावे. 89 याच्यात आधी जोडाक्षर का नाही 89 म्हणायचं? का नाही 72ला 72 म्हणायचं? असं म्हटलं तर तो आकडा काय आहे अधिक सोपेपणे स्पष्ट होतं. जोडाक्षर लिहावे लागत नाही आणि निदान गरिबांच्या घरातल्या मुलांना गणित शिकणं सोपं जातं. हे त्यांनी म्हटलं आणि अभ्यासक्रमात सुधारणा करायची म्हटल्यानंतर संस्कृती रक्षक खवळून होते. हा आमच्या मराठी भाषेचा काय 8वा हरवणा आहे. मला हे काय कळत नाही. पण काय असेल ते मला सगळ्यात वाईट काय वाटतं? मी विचारली जवळ मी सरिता वगैरे चालवतो. आम्ही मंगला नारळीकरांचं ह्या विषयावरचं भाषण युट्यूबवर सगळ्यांना पाहायला आणि चर्चा करायला उपलब्ध ठेवतो. विचारवेधवरची अनेक भाषणं लाख लोक किंवा करून बघतात आणि त्याच्यावर चर्चा करतात. पोर्नोग्राफीचं व्यसन कसं लागतं आणि त्यातनं सुटावं कसं
हा विषय 2 लाख तरुण बघतात. पण मंगला नारळी करायचं, आकडे सोप्या पद्धतीने मराठीत कसे लिहावे आणि हे इंग्रजी भाषेचं अनुकरण नाही. तमिळमध्ये अशाच पद्धतीने आकडे लिहिले जातात, तेलुगूमध्ये अशाच पद्धतीने लिहिले जातात, मराठीत का नको हे भाषण फक्त 1000 लोकांनी पाहिलं. त्यावर चर्चा करणारे, तिथे चर्चा करता येते युट्यूब मध्ये, फक्त 8 लोक आहेत. यातला मी 8 लोक कोण आहे बघितले, यातला एकही मराठीचा किंवा मराठीतून गणित शिकवणारा शिक्षक नाही. हे पाहून मला खूप वाईट वाटतं. मराठीतून गणित कसं शिकवायचं हा मराठीच्या शिक्षकांचा आणि मराठीतून गणित शिकवणाऱ्या शिक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. त्याच्यात पाठ्यपुस्तक सुधारण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्या, तुम्हाला मान्य असो अमान्य असो, पण ह्या चर्चेत तुम्ही भाग घेणार की नाही, यावर तुमची मतं मांडणार की नाही, हे काहीच केलं नाही तर मराठी भाषा जिवंत राहणार नाही. जी भाषा बदलत नाही आणि ज्या भाषेत लोक बौद्धिक चर्चा करत नाही, भावनिक चर्चा करत नाही, ती भाषा जिवंत राहत नाही. आणि हे करण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी निदान मराठी शिकवणं आणि मराठीतनं गणित शिकवणं ह्या विषयावर तुम्ही बोलणार नाही. बोलत तुम्ही हे कसं काय चालले? हा विषय आता 2 वर्ष जुना झाला, मला मान्य आहे, पण गेल्या 2 वर्षात तुमच्यापैकी किती जणांनी ह्या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले ते जरा आपण विचार करून बघा. आणि हा मराठी पाठ्यपुस्तकात करायचा बदल आहे, अभ्यासक्रमात करायचा बदल आहे, तो मराठी भाषेतला बदल आहे, तो गणित शिकवण्यातला बदल आहे. हा आपल्याला जिव्हाळ्याचा प्रश्न वाटलाच पाहिजे. तो आपल्याला वाटला नाही तर कधी. मग पुढे जाऊन आता शेवटचे 2 मुद्दे, 5 मिनिट. एक, भाषेचा अभिमान असू नये. तो कधी दुराभिमान होईल याची खात्री सांगता येत नाही. माणसाला नाक असतं त्याने वास घेता येतो, कान असतं त्याने ऐकता येतं, तसं निसर्गाने माणसाला भाषा हे वरदान दिलेलं आहे. प्राणीही भाषा बोलतात, पण कुत्र्याला एखादा वास माणसापेक्षा जास्त चांगला घेता येतो. माणसांना इतर प्राण्यांपेक्षा भाषा ही अधिक चांगली बोलता येते. माणसांच्या सगळ्या भाषांचं निर्मिती व्याकरण एकच आहे. तेव्हा मला नाक आहे याचा अभिमान बाळगू नये, मला डोळ्यांनी पाहता येतं याचा अभिमान बाळगू नये, तसंच मला भाषा बोलता येते आणि मी मराठी बोलतो हा अभिमानाचा विषय कसला आला? हे माझं नैसर्गिक स्वाभाविक कृती आहे. तमिळ माणूस तमिळ बोलतो, हिंदी माणूस हिंदी बोलतो, स्पॅनिश माणूस स्पॅनिश बोलतो. अलीकडे विज्ञानचे विठ्ठल नावाची कविता आहे, लहान मुलांची. तिचं 14 मराठी बोली भाषात लोकांनी वेगाने रूपांतर केलं आणि ते नेटवर आता घरा फिरतंय. ते तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलंय, तुमच्या मानावर मला कळतंय. पण काय हो, या 14 मराठी बोली म्हणजे मराठीच आहे ना. गणेश देवीने त्याचं व्याकरण बनवलं ही चांगली गोष्ट आहे. त्याने भारतातल्या किती 300 भाषांची म्हणजे बोलींची व्याकरण बनवली. पण या सगळ्या बोली भाषा जिवंत राहायच्या असल्या तर त्या लोकांनी त्या भाषेत अभिव्यक्ती केली पाहिजे. ती जर केली नाही तर भाषा जिवंत राहणार नाही. आणि आता अभिव्यक्तीची माध्यमं खूप बदलत आहेत, ती आपण वापरली पाहिजेत, आपण वापरत नाही. आणि ह्याच्यातही मराठी भाषेच्या शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी. एकेकाही तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला माहिती आहे ते असे रंगवून अक्षर वेगवेगळ्या पद्धतीने रंगरूजोशी लिहायचे की त्या अक्षरातनच एक विचार भावना स्पष्ट व्हावी. आता अच्युत पालव पण असा प्रयत्न करतात. शेवटी भाषा एक संवादाचं माध्यम आहे. ते जितकं अधिक प्रबळ करता येईल तितकं ते अधिक दिसेल. ते प्रबळ करण्यासाठी आज खूप सोयी उपलब्ध आहेत.
आम्ही विचारवेध नावाची चळवळ जी बंद पडली होती ती परत सुरू केली. सगळी तरुण मंडळ म्हणाली, संमेलनं कळली हो, तुम्ही आपण 12-12, 15-15 मिनिटांची छोटी व्याख्यानं रेकॉर्ड करून ते सगळ्यांना पाहायला उपलब्ध करून देऊ. मग त्यातली काही तरुण मंडळी म्हणाली, हे व्याख्यान नुसतं व्याख्यान काय, त्याच्यात आपण चित्र घालू, कार्टून घालू, ते अधिक बघायला आणि समजायला चांगलं जाईल. आम्ही करतो. गेल्या 4 वर्षात आम्ही युट्यूबवर 550 भाषणं मराठीत विचार सांगणारी प्रस्तुत केली. आमची भाषणं गावागावातले तरुण बघतात, पण मी अभ्यास जो काय प्रोफाईल केला, मराठीचे शिक्षक बघत नाही. सगळ्या प्रकारची भाषणं आहेत बरं का. विद्याबाळ, रूढी परत आल्या तर काय होईल ह्याच्यावर बोलतात. आभास केसकर हा पोर्नोग्राफीवर बोलतो. अच्युत गोडबोले हे अनर्थवर बोलतात. अनंत फडके हे करोनावर बोलतात. तुम्ही म्हणाल तो विषय आहे आणि तो मराठीत नाही, त्याच्यावर लोक मराठीतून चर्चा करतात. यात भाग घेणारे मराठी शिक्षक हे फार कमी. ही मला खंत आहे, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. मला असं वाटलं होतं की ह्यात मराठी शिक्षक प्रामुख्याने भाग घेतील. मराठीतनं विचार करणं, मराठीतनं विचार मांडणं. आम्ही लोकांना सांगतो आपण की भाषणं करा, बोला, तुम्ही रेकॉर्ड करून पाठवा, आम्ही एडिट करून प्रस्तुत करतो. आमच्याकडे मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांची भाषणं जवळपास नाहीत. एखाद दुसरं असेल, एखाद, बाकी सगळ्यांची आहेत बरं का, इंजिनियरांची आहे. अच्युत गोडबोले मराठीतनं पुस्तकामागनं पुस्तकं लिहितात. ते IITचे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. ते L&Tच्या IT कंपनीचे प्रमुख होते. त्यांना असं वाटतं की आपण मराठीतनं लिहिलं पाहिजे आणि त्यांनी मला आजच मेसेज पाठवलाय, माझी 3 नवी पुस्तकं एकाच दिवशी प्रकाशित होत आहेत, पोस्टाने पाठवण्यासाठी पत्ता दे. पण मुद्दा काय आहे की हे अच्युत गोडबोले करतात. हे मुक्ता मनोहर करतात, बलात्कार का होतो म्हणून पुस्तक लिहितात. हजारो विषयांवर मराठीचे शिक्षक नसणारे लोक पुस्तकं लिहितात. मराठी ह्या भाषेत विचार करणं आणि त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची मीडियम वापरणं हे आवश्यक आहे. आज सुद्धा मी विचार करत होतो बरं का, LCD प्रोजेक्टर घेऊन यायचा का, स्क्रीन घेऊन यायचा का आणि प्रोजेक्शन करायचं का. तेवढ्यासाठी मी LCD प्रोजेक्टर विकत घेतलं. आम्ही विज्ञानची त्रिपदी कार्यक्रम करताना असं ठरवलं की त्यामध्ये गाणं गायचं सरिताने, त्यामध्ये एकीकडे स्क्रिप्ट दाखवत असताना कविता वाचायची, काही कविता विज्ञानच्या आवाजात ऐकल्या पाहिजेत. 5 वर्षापूर्वी याला विरोध करणारे सगळे शिक्षक होते की हे काय, ही काय पद्धत झाली. आणि करून झाल्यानंतर अनेकांनी मला सांगितलं की ह्यामुळे कविता कितीतरी अधिक प्रभावीपणे पोहोचते मुलांपर्यंत. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी बालकवितांमध्ये चित्र असायची आणि कवितांच्या कव्हरवर पुस्तकाच्या चित्र असायचं. आता ह्याच्यावर काही करावं लागत नाही बरं का. चित्र गुगलवरनं कॉपी करता येतात, चिकटवता येतात, फॉन्ट सिलेक्ट करता येतात, चिकटवता येतात. त्याचा एक छान दृकश्राव्य कार्यक्रम करता येतो. आमचे दिलीप पुरुषोत्तम चित्रे म्हणायचे की कविता वाचायची नाही, ती मनातल्या मनात वाचून तिचा आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे मोठे रसिक होते. अनेक छोट्या रसिकांना म्हणजे वयाने चित्र पाहायला आवडतात. बालकवितांमधली चित्र लोकांना जास्त मुलांना आवडतात, तर का नाही वापरायची, वापरूया. आता एक माझी शेवटची फक्त वृत्ती सांगतो चटकन. मराठी भाषेचं भवितव्य काय आहे मला माहीत नाही. माझं मत असं आहे की लोक रस्ती म्हणणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगतो, तुमच्या आयुष्यात नाही म्हणणार अशी आपण आशा करू. मी जिवंत असेपर्यंत मला मराठीचा मृत्यू बघावा लागणार नाही, पण हा मृत्यू जवळपास वाटत हे लक्षात घ्या. काय भांडलं आता तुम्हाला माहिती आहे, लिहावं लागत नाही हाताने मराठी. बोललात की टाईप होतं, तेव्हा लिहायची कला गेली. जे लिहिलेलं आहे ते कानाला ऐकू यावं तर ते यंत्र आपोआपच वाचतं. म्हणजे
लिपी लिहिता यावी हीही गरज गेली मुलांची, ती वाचता यावी हीही गरज गेली. इंग्रजीतलं मराठी भाषांतर, मराठीतलं इंग्रजी भाषांतर हे आता आपोआप होतं. अलीकडे थोडं जरा आपल्याला सुधारावं लागतं रसिकतेने, पण भाषांतर हे आपापतः घडतंय. तुम्हाला माहिती आहे ना, त्याची सगळी सॉफ्टवेअर आहे. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क, त्याचं मला मराठी भाषांतर आता माहीत नाही. म्हणजे मेंदूमधली जी रचना आहे माहिती प्रोसेस करणारी, ती यंत्रामुळे कशी तशीच्या तशी तिचं इमिटेशन करायचं, अनुकरण करायचं, याला 20 वर्षापूर्वी लोक विनोदाने हसत होते. आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं ते सगळ्यात प्रगत क्षेत्र आहे. म्हणजे लवकरच असे दिवस येतील की माझ्या डोक्यात लहानशी चिप इथे बसवली, ती बहुतेक मी जन्मल्याबरोबरच बसवली आणि मला आपोआपच आईच्या संवेदना कळतील, विचार करतील, माझे विचार आईला करतील, कारण की आईच्या डोक्यात एक लहानशी चिप बसवलेली असेल. आणि परस्परांशी संवाद हा आपोआपच होईल. तो कुठल्या भाषेत होईल मला माहित नाही. जगातल्या सगळ्या भाषा एक होत आहेत, त्यांच्यातली अंतर कमी होत आहेत. शेवटी कधीतरी सगळ्या माणसांची एक भाषा निर्माण होणार आहे. ते झाली तर मला दुःख नाही. माणसांमधला संवाद त्याच्यामुळे अधिक प्रभावी झाला, अधिक प्रेमळ झाला, तर ती आनंदाचीच गोष्ट आपण समजली पाहिजे. ह्या त्या जागतिक भाषेत जी आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कच्या तर्फे एकमेकांना जाईल, मराठी किती राहील हे आपण आज मराठी किती वेगाने वापरतो, विकसित करतो ह्याच्यावर अवलंबून आहे. तिला एवढे लोक मराठी म्हणणार नाही, काही बिघडत नाही. कारण की शेवटी फक्त एकच वाक्य सांगतो, निंदांचीच कविता आहे की मानवाचे अंती एक होतं. जर जगातल्या सगळ्या भाषांचं व्याकरण एक आहे आणि जर जगातल्या सगळ्या माणसांचं गोत्र एक आहे, तर जगातल्या सगळ्या माणसांची भाषा एक झाली तर आपल्याला दुःख व्हायची गरज नाही. कारण मग विज्ञानी म्हटल्याप्रमाणे सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ब्रह्मानंद हे आपण वैश्विक पातळीवर करू शकतो. त्यामुळे फार डोक्याला त्रास करून घेऊ नका, पण आत्ता शक्य आहे तितकं मराठीत विचार करा. आग्रहाने सांगा की मराठी शिकल्याने शिक्षण उत्तम होतं, करिअर उत्तम होतात आणि मुलांना मराठीत न शिकवणं हा मराठी मुलांवर केलेला सगळ्यात मोठा घोर त्याच्या